पितृपक्षात पितरांची सेवा करून आपण देवांपेक्षा अधिक पुण्य आणि त्यांच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे. तर 15 दिवस आपण कुठल्या कुठल्या प्रकारची सेवा करायची आहे आणि कशा प्रकारे आपण पितरांना आनंदित करायचे आहेत आणि त्यांची कृपा प्राप्त करायची आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे ते सर्व लोकांनी ऐकायला पाहिजे. जसे त्यांच्याकडे सर्व काही खुशाली आहे, आज खुशाली आहे. जेव्हा आपल्याकडे खुशाली असते तेव्हा आपण पितरांकडे लक्ष देत नाही किंवा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. मात्र आपल्यावर जेव्हा दुःख, संकटे, निराशा, आर्थिक चंचन, बऱ्याचशा गोष्टी होतात तेव्हा आपण म्हणजे कुठेतरी जातो आणि तेव्हा सांगतात की तुमच्या कुंडलीत किंवा तुम्हाला पितृदोष आहे किंवा तुमचे पितृ नाराज आहेत असं सांगण्यात येतं. म्हणून वेळ राहिल्यावरच आपण हे सर्व काम करून घ्यायला पाहिजे. तर आज आपल्याला आनंद आहे, सर्व काही सुख समाधान आहे, तर म्हणून पितरांची सेवा करायची नाही असं नाही करता आपण त्यांची सेवा अधिक करायची आणि त्यांच्या कृपा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना भेटेल असं आपण काम करायचे आहे. या पंधरवड्यात कुठली सेवा करायची ते जाणून घेऊया व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा. तर आपल्याला प्रथम दिवसापासून एक पिंपळाला दक्षिण दिशेकडे तोंड केलेले तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे व 43 दिवस म्हणजे पंधरवडा 15 दिवस आणि दुसरे अजून जोडून असे 43 दिवस तुम्हाला पिंपळाला पाणी घालायचे आहे. ते कसे मी सांगते. तांब्याच्या गडू घ्यायच्या, त्याच्यात पाणी भरायचे, अर्धा कप गाईचे दूध घ्यायचे, काळी तीळ घ्यायची, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि ते पितरांना अर्पण करायचं. ते पितरांच्या नावाने 43 दिवस अर्पण करायचं. कितीही प्रखर पितृदोष असला तरी त्याचा निम्मे प्रभाव कमी होतो, निम्मेपेक्षा जास्त कमी होतो. म्हणून आपण पिंपळाला हे जल टाकायचे आहे. दुसरं, दीपक लावायचं झालं, पिंपळाला पाणी टाकायचं झालं. तिसरं, आपल्याला ह्या 15 दिवसात दिवशी दररोज आपल्याला कावड्याला घास ठेवायचा आहे. तो कोणता? दूध आणि भाताच्या किंवा दूध, दही, केळं, दूध, भात, केळं, दूध, दही, केळं. अन्यथा तुमच्याकडे हे शक्य होत नसेल तर तुमच्याकडे जो काही स्वयंपाक केलेला आहे तर तो स्वयंपाक अगोदर कावड्याला घास ठेवायचा आहे. तुमच्या पितरांची जी तिथी आहे त्या तिथीला श्राद्धविधी पंचोपचार प्रमाणे भोजन करून पितर घालत असतील तर पितर घाला. सुवासीन मेलेली असेल तर या ठिकाणी ऐनवमी येते, नवमीला ती घालायची आहे. आणि अशा प्रकारे तिथीवर तुम्ही पितरांना हे पितर म्हणजे घास टाकू शकता. म्हणजे अग्नीला घास टाका, गच्चीवर घास ठेवा. आणि सर्वांनाच माहीत आहे पितर कसा घालतात, त्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ करेल. तर दुसरी गोष्ट ही झाली. तिसरी गोष्ट, आपण ह्या पंधरवड्यात 16 दिवस पितरांचा महालय असतो. महालय म्हणजे आपली जत्रा असते तशी पितरांची जत्रा असते आणि ज्याच्या त्याच्या घरी पितर जेवायला येतात. आपण त्यांना जेवण, पाणी, अन्न नाही दिलं किंवा त्यांची आठवण नाही काढली तर ते आपल्यावर राग येतो, रुष्ट होतात आणि आपल्याला खराब आशीर्वाद देतात. म्हणून आपले हे कामं होत नाही किंवा आपले कोणतेही कामं ते सफल होऊ देत नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्या नावाचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. तुमच्या घरात पितृदोषामुळे काय घटत असेल याचा विचार देखील तुम्ही केला नसेल. एवढे प्रखर दोष पितृदोषाचे आहेत. देवांपेक्षाही पितृ खुश झाले तर त्यांचा कृपा आशीर्वाद असतो आणि जर दुःखी झाले तर सगळं उद्ध्वस्त होईल तुमची. म्हणजे सोन्याची लंका एका मिनिटात उद्ध्वस्त होईल अशी गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, ती ह्या पितृदोषामुळे होते. तर मग आपल्याला ह्या 15 दिवस झाले की 16वा दिवस आपला येतो अमावस्येच्या दिवशी आपल्याला 16 घास करून आपला पितरांचे नाव माहीत असेल तर पितरांचे नाव धरून तुम्हाला घास टाकायचे आहे. आणि नाही माहीत असणार नावं तर तुम्हाला
त्या ठिकाणी पंचोपचार आघारी टाकून तुम्हाला 16 घास पितृदेवाय नमः पितृदेवाय नमः असं म्हणून त्या ठिकाणी घास टाकायचे आहेत. तर हा होता प्रथम भाग. दुसऱ्या भागात मी विशेष माहिती सांगणार आहे. पितृदोषामुळे कोणते कोणते प्रॉब्लेम होतात हे मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब न करा.